भारतीय सैन्य दलाचं आणि देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। कारण पहलगाममध्ये या ठिकाणी झालेलं जे काही आपल्या निरपराध बेकसूर पर्यटकांना पाकिस्तान धार्जिण्या दहशतवाद्यांनी गोळ्या घालून त्यांचं जे काही माणुसकीला काळीमा फासणारं अमानवीय कृत्य केलं त्याचा निषेध आपण केलेलाच आहे। परंतु सगळ्या देशवासियांच्या मनामध्ये एकच चीड, संताप आणि बदल्याची भावना होती। खून का बदला खून से, ईट का जवाब पत्थर से, आणि ईट का जवाब पत्थर से तर गोली का जवाब मिसाईल से, असं आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि भारतीय आपल्या लष्कराने आज पाकिस्तानला एक जशास तसं उत्तर दिलं, चोख उत्तर दिलं। आणि ज्या आपल्या बहिणी आहेत त्यांचं कुंकू पुसण्याचं पाप या ठिकाणी पाक धार्जिण्या दहशतवाद्यांनी केलं। त्यांना धडा शिकवण्याचं काम आज एअर स्ट्राईक करून आपल्या भारतीय सैन्य दलाने केलं मोदीजींच्या नेतृत्वाखाली। आणि म्हणून हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है। पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आपण भारतीय सैन्य दलाने केलंय खऱ्या अर्थाने। आता मोदीजी म्हणाले होते की कल्पनेपेक्षा मोठं आणि पाकिस्तानला मुंहतोड जवाब मिळेल। खऱ्या अर्थाने हा नवा भारत आहे, हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा भारत वाटचाल करतोय। आणि पूर्वी आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जाण्याचं निर्गुण पाप दहशतवाद्यांनी केलं, पण त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी काहीच ॲक्शनला रिॲक्शन दिली नाही, मूग गिळून गप्प बसले। पण हा नवा भारत आहे आणि म्हणून घुसके मारेंगे वाला भारत आहे। आणि पाकिस्तानच्या या दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम, त्यांचं नामोनिशान मिटवण्याचं काम या आपल्या भारतीय सैनिकांनी केलं। आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा मनापासून मोदीजींचं आणि भारतीय सैन्य दलाचं लष्कराचं अभिनंदन करतो। आणि खरं म्हणजे आता पाकिस्तानला कमरतोड जवाब दिलेलाच आहे आणि अनेक देशांनी त्याचं स्वागत केलेलं आहे। खरं म्हणजे हा एअर स्ट्राईक करताना कुठल्याही निरपराध नागरिकाला इजा होणार नाही याची काळजी आपल्या सैनिकांनी घेतली। परंतु त्याच्या उलट आपले निरपराध बेकसूर यात्री पर्यटक यांना मारण्याचं काम त्या पाकिस्तान धार्जिण्या दहशतवाद्यांनी केलं आणि त्याला चोख उत्तर मिळालेलं आहे। आणि म्हणूनच आता त्यांनी म्हणाले होते चुन चुन के मारेंगे, तर भारतीय सैन्य दलाने ढूंढ ढूंढ कर मारेंगे असं काम केलेलं आहे। आणि यापुढे देखील असंच चोख उत्तर या पाकड्यांना मिळेल, यामध्ये कुणालाही शंका बाळगण्याचं कारण नाही। आपल्या सगळ्यांना आपल्या भारतीय सैनिकांवर एक विश्वास आहे आणि म्हणून आपल्या भारतीय सगळे देशवासी लष्कराच्या मागे आहेत, मोदीजींच्या मागे उभे आहेत।